प्रश्न पहिला, खालीलपैकी अयोग्य जोडी शोधा. मोद तोष, सोने हेम, धवल निळा, नयन चक्षु. यातील अयोग्य जोडी धवल निळा. प्रश्न दुसरा, पारधी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. प्राणी, शिकारी, हरिण, माणूस. यातील उत्तर आहे शिकारी. प्रश्न तिसरा, खालीलपैकी योग्य जोडी शोधा. राजी राणी, प्रिय सुप्रिय, चूक बिनचूक, ज्ञान ज्ञानी. याचे उत्तर आहे चूक बिनचूक. प्रश्न चौथा, खालीलपैकी अयोग्य जोडी शोधा. हार जीत, सबला अबला, सुरुवात शेवट, बहिरा मुका. याचं उत्तर आहे बहिरा मुका. प्रश्न पाचवा, खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द शोधा. कावरा बावरा, देव घेव, नदी नाला, बाग बीग. याचं उत्तर आहे बाग बीग. प्रश्न सहावा, मासे पकडणारा. जाळी, कोळी, माळी, रक्षक. याचं उत्तर आहे कोळी. प्रश्न सातवा, जसे बेडकाचे धरावणे तसे गायीचे हंबरणे. कलरव, केकावली, कुहू कुहू. याचं उत्तर आहे हंबरणे. प्रश्न आठवा, खालीपैकी चुकीची समूहदर्शक शब्दाची जोडी शोधा. पालेभाजीची जुडी, पक्ष्यांचा घोळका, माणसांचा जमाव, गुरांचा कळप. याचं उत्तर आहे पक्ष्यांचा घोळका. प्रश्न नववा, घुबड कोठे राहतो. घरटे, ढोली, बीळ, पिंजरा. याचं उत्तर आहे ढोली. प्रश्न दहावा, जसे गाईचे वासरू तसे मेंढीचे पिल्लू, कोकरू, शिंगरू, छावा. याचं उत्तर आहे कोकरू. प्रश्न अकरावा, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. 75, 97, 85, 67. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा, 95 ही संख्या अंकात कशी लिहितात. 85, 95, 75, 79. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13वा, 39 ही संख्या शब्दात कशी लिहाल. 29, 39, 19, 49. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 39. प्रश्न 14वा, 57 ही संख्या शब्दात लिहा. 87, 67, 57, 27. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 57. प्रश्न 15वा, 10 चांदण्या, 10 चांदण्या अधिक 3 चांदण्या बरोबर एकूण किती. 33, 24, 23 आणि 13. याचा पर्याय क्रमांक 3, 23. प्रश्न 16वा, 47 बरोबर किती. 4 एकक 7 दशक, 4 दशक 7 एकक, 4 एकक 7 एकक, 4 दशक 7 दशक. त्याचं उत्तर आहे 4 दशक 7 एकक. प्रश्न 17वा, #7 खालीपैकी कोणता अंक हॅशच्या जागी ठेवला तर ती 2 अंकी लहान संख्या बनते. 4, 1, 0, 9. याचं उत्तर आहे 1. प्रश्न 18वा, 42, 48, 31, 24, 20 या गटामध्ये किती समसंख्या आहेत. 1, 3, 2, 4, 3, 2 आणि 4, 5. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19, खालीपैकी विषम संख्या कोणती. 28, 24, 17, 36. याचा पर्याय क्रमांक 3, 17 हे उत्तर येणार आहे. प्रश्न 20वा, #34 बरोबर 48 तर हॅशमध्ये कोणती संख्या येते. 18, 82, 19 की 14. याचा पर्याय क्रमांक 4, 14. प्रश्न 21वा, 79 वजा 53 बरोबर 45 तर त्रिकोण बरोबर किती. 36, 124, 34 की 24. याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 34. प्रश्न 22वा, पिकवत घातलेल्या 39 आंब्यापैकी 22 आंबे पिकले तर किती आंबे पिकले नाहीत. 19, 17, 27 आणि 15. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे 17. प्रश्न 23वा,
37, 12, 31, 45 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येते? 12, 31, 37 आणि 45 याचं उत्तर आहे 31. प्रश्न 24वा, कोणत्या आकृतीला 4 काटकोन असतात? दंडगोल, वर्तुळ, आयत की चौकोन? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयत, कारण आयताला 4 काटकोन असतात. प्रश्न 25वा, खालीपैकी किरणाची आकृती कोणती? रेषाखंड, रेषा, किरण की रेषेमध्ये 2 उभ्या रेषा? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. खालील गटातील पाळीव प्राणी कोणता? वाघ, शेळी, अस्वल की गेंडा? याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे शेळी. कोणत्या प्राण्याच्या केसापासून वस्त्र बनतात? कुत्रा, गेंडा, शेळी की मेंढी? तर कोणत्या प्राण्यापासून बनतात? मेंढीपासून. प्रश्न 28वा, खालीपैकी सिंह ओळखा. 1 नंबर आहे गेंडा, 2 नंबर आहे वाघ, 3 नंबर आहे सिंह, 4 नंबर आहे झेब्रा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंह. प्रश्न 29वा, खालीलपैकी अस्वल कोणते? आपल्याला काय करायचं? अस्वल ओळखायचे. गेंडा, 2 नंबरला आहे कांगारू, 3 नंबरला आहे काळवीट आणि 4 नंबरला आहे बियर अस्वल. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 30वा, खालीलपैकी कोणत्या फळामध्ये लाल रंगाच्या बिया असतात? टरबूज, डाळिंब, सफरचंद की चिक्कू? तर कशामध्ये असतात? डाळिंबामध्ये असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 31वा, काटे असणारे फळ कोणते? सीताफळ, पेरू, अननस, आंबा. काटे असणारे फळ कोणते मग? पर्याय क्रमांक 3 अननस. प्रश्न 32वा, खालीपैकी जमिनीखाली वाढणारे काय? काकडी, गाजर, मशरूम की वटाणा? याचं उत्तर आहे जमिनीखाली काय वाढते मग? गाजर. प्रश्न 33वा, खालीपैकी भेंडी कोणती? 1 नंबरला आहे मिरच्या, 2 नंबरला आहे मुळा, 3 नंबरला आहे भेंडी, 4 नंबरला आहे लसूण. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे भेंडी. प्रश्न 34वा, तुम्हाला टेबल बनवायचे आहे तर तुम्ही कोणाकडे जाल? चांभार, सुतार, शेतकरी की गवंडी? तर तुम्ही कोणाकडे जाल? 2 नंबर सुताराकडे. प्रश्न 35वा, बुटाला पॉलिश करतो तो कोण? 1 नंबर आहे लोहार, 2 नंबर आहे सोनार, 3 नंबर आहे चांभार आणि 4 नंबरला आहे सुतार. तर बूट पॉलिश कोण करतंय? चांभार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 36वा, लोकमान्य टिळकांचा फोटो ओळखा. पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, 2 नंबर राजीव गांधी, 3 नंबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 4 नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 37वा, सुभाषचंद्र बोस यांचा फोटो ओळखा. 1 नंबरला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 नंबरला आहे सुभाषचंद्र बोस, 3 नंबरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 नंबरला आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर सुभाषचंद्र बोसचा पर्याय क्रमांक 2. प्रश्न 38वा, खालीपैकी चुकीत जोडी कोणती? रवींद्रनाथ टागोर गुरुदेव, बाळ गंगाधर टिळक लोकमान्य, विनोबा भावे आचार्य आणि 4 नंबर आहे जवाहरलाल नेहरू नेताजी. तर नेताजी कोणाला म्हटलं जाते? नेताजी सुभाषचंद्र बोसला म्हटलं जाते, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही वेगळी जोडी आपली आलेली आहे. प्रश्न 39वा, कशाची चव तुरट असते? लवंग, आमसूल, आवळा आणि मिरी. तर चव कशा तुरट असते? आवळ्याची. प्रश्न 40वा, ऋतूंचा राजा कोण? ग्रीष्म, हेमंत, वसंत आणि शिशिर. तर पर्याय क्रमांक 3 ऋतूंचा राजा कोण असतो? वसंत असतो. नंतर प्रश्न पुढचा 41वा, एक ABCDEFGHIJK हे गट दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला F ते N मध्ये किती अक्षर आहेत ते ओळखायचे आहेत. 8, 7, 9 आणि 6. तर पर्याय क्रमांक 2 7 आहेत. प्रश्न 42वा, वरील अक्षरमाले उजवीकडून 9वे अक्षर कोणते? उजवीकडून जर तुम्ही मोजत गेलात तर मोजायचे. P येते, I येते, Q येते की R येते? याचं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येते Q. प्रश्न 43वा, वरील अक्षरामध्ये M, N, O, Q, R, S, T या अक्षरातील मध्यभागी असलेले अक्षर कोणते? N, P, Q की R? त्याचं उत्तर ते पर्याय क्रमांक 2 P. प्रश्न 44वा, खाली संख्यामालेत समसंख्या किती आहेत? 7, 4, 2, 9, 8, 5, 3, 6, 4, 2, 1, 9 याच्यातल्या समसंख्या मोजल्या तर ओळखायच्यात. 8, 7, 6 की 5? त्याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. त्याचं उत्तर येते 6. प्रश्न 45वा, खालीलपैकी संख्यामाले विषम संख्या किती आहेत? मोजा. 3, त्याच्यानंतर 1, 5, 1, 5, 9 एकूण विषम संख्या आहेत 7. प्रश्न 46वा,
खालील संख्या मालिकेत डावीकडून 5वी आणि उजवीकडून 3ऱ्या अंकाची बेरीज किती? तर बेरीज जर केली 5 आणि 9 तर उत्तर येते पर्याय क्रमांक 3. याची जर बेरीज करून पाहिली आपण 5 आणि 9ची तर उत्तर येते 14. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 47वा. खालील प्रश्नात तंतोतंत दिसणारी आकृती कोणती? इथं आपल्याला ओळखायची तंतोतंत आकृती कोणती? बघा, पर्याय क्रमांक 1 दिलेल्या चित्रावरून ओळखायची, 2, 3 की 4. त्याच्यामध्ये जशाला तशी ओळखायला सांगितलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं अगदी बरोबर येत आहे. प्रश्न 48वा. खालील प्रश्न आकृतीत दिसणारी आकृती कोणती? सगळ्या घोड्याच्या आकृत्या आहेत, पण जसा वर घोडा दाखवला तसा चित्रामध्ये किती नंबरला ते पाहायचं आणि उत्तर द्यायचं आहे. तर जशाच तसा घोडा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर क्रमांक 3. प्रश्न 49वा. खालील प्रश्नाकृतीसारखी दिसणारी आकृती शोधा. बघा, इथं चित्र दाखवले भावल्याचं, जशाला तसं पाहायचं आहे. 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये की 4 मध्ये. तर बघा, जशाला तशी जर आकृती ओळखायची तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं अगदी उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि प्रश्न शेवटचा 50वा. गरमम वाळ यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व दुसरे अक्षर ओळखा. तर अर्थपूर्ण शब्द तयार केला तर मंगळवार होते, आणि दुसरं अक्षर ओळखायचं म्हणलं तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते, जे की मंगळवार शब्दापासून दुसरं अक्षर येते ग. ही होती इयत्ता पहिलीची प्रश्नपत्रिका, जी की फेब्रुवारी महिन्यात 25 तारखेला झाली होती. याची उत्तरपत्रिका मी माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी यानुसार आपले गुण चेक करून घ्यावेत, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.